नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोठपुरी नावाचा प्रकार तुम्ही कधी ऐकला का? नाही ना? मी पण पहिल्यांदाच ऐकला आणि ऐकला म्हणजे मी वाचला आणि वाचल्यानंतर म्हटलं चला तुम्हाला दाखवावा. पारंपरिक प्रकार आहे, सरळ साधा सोपा प्रकार आहे. बघूयात. साधारण 2 वाट्या कणिक, त्यामध्ये चिमूटभर मीठ, खाण्याचा सोडा एक अर्धा चमचा, हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं. यामध्ये एक 4 चमचे साखर सुद्धा घालायची. साखर घातल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा गोड पदार्थ आहे. आणि 2 चमचे साजूक तूप. हे सगळं पहिलं एकत्र करायचं, छान मिक्स करायचं आणि नंतर याला भिजवताना ताक वापरायचं आपल्याला. आहे की नाही इंटरेस्टिंग? नेहमीची पोळ्यांची किंवा पुरीची कणिक जशी भिजवतो तशी भिजवायची आहे. थोडं थोडं करून ताक आपण घालू. व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर थोडंसं तेलाचा हात याला लावावा लागेल आपल्याला, किंवा तुपाचा लावला तरी चालेल. इतका सॉफ्ट असा हा झालेला आहे. छान मळून घ्यायचा. आता ही पोळी किंवा पुरी नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड असते आणि म्हणूनच कदाचित त्याला रोठ म्हणत असतील, असा माझा तर्क आहे. आणि यामध्ये साखर असल्यामुळे ही व्यवस्थित गोल अशी लाटल्या जाणार नाही. ओके. अगदी मंद आचेवर करायचं याला, कारण यामध्ये साखर आहे. हे भाजताना आपल्याला टर्न करून करून भाजायचं आहे, थोडंसं कडक बिस्किट सारखं. असे पहा, ह्याचे पापुद्रे तुम्हाला दिसत असतील, हे निघतात असे पापुद्रे, हे अपेक्षित आहे. एक महत्त्वाची सूचना अशी की हे रोठ तयार करताना जर खूप मोठ्या प्रमाणात करायचे असतील तर एकदम भिजवायचं नाही, थोडं थोडं भिजवायचं. कारण काय होतं की जी साखर असते ती हळूहळू विरघळते आणि मग नंतरचे रोठ तुमचे असे एवढे छान असे जमत नाही. म्हणून बाकी सगळं मिक्स करायचं, साखर वेळेवर टाकायची, मग ताक घालायचं आणि भिजवायचं. रोठ हा एक पारंपरिक प्रकार आपण पाहिला, गुळाचा प्रकार आहे. लिंबाच्या लोणच्याबरोबर अप्रतिम लागतो आणि 10 ते 12 दिवस टिकतो. तर एवढा दिवस टिकणारा छान पदार्थ तुम्ही जर केला नाहीत तर बरोबर आहे का? सांगा. नाही ना बरोबर? मग करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज आणि माझी आठवणी करा हो.